पुन्हा एकदा नमस्कार सगळ्यांना. मी एम आर पाटील. धंदा लय त्यातला एकच धंदा सांगतो, म्हणजे अनेक धंदे करणं की नेमकं कळत नाही हे करतंय काय म्हणून. त्यामुळे एकच जे चालतंय तेच सांगतो, ज्याच्यावर पोट पाणी चालतंय ते. टेक्निकल थोड्या बाबी आहेत. डोमेन कम्प्युटर इन्स्टिट्यूट हे कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. समाजामधला मी बेकारी किंवा लोकांच्या हातामध्ये शिक्षण आहे पण त्या शिक्षण घेऊन सुद्धा त्यांच्याकडे जॉब नाही, ग्रॅज्युएट होऊन सुद्धा जे अनएम्प्लॉयड आहेत, ह्या समस्येवर मी काम करतो. ही समस्या काम करत असताना अनेक पद्धतीचे जॉब असतात, पण मी जो काम करतो तो सेक्टर आहे कम्प्युटर नेटवर्किंग सेक्टर. आणि त्या सेक्टरमध्ये मी त्याचं स्किल देणे आणि त्याच्या पद्धतीच्या कंपन्या शोधणे अशा पद्धतीचं माझं काम आहे. म्हणजे ज्यांच्याकडे नोकऱ्या नाही त्यांना नोकऱ्या स्किल पहिला त्यांना स्किल देणं, त्याचं स्किल डेव्हलप करून देणं, त्याला ते कंपनीचे दरवाजे ओपन करून देणं, त्या कंपनीच्या दरवाज्यापर्यंत त्याला पोहोचवणं, आणि एकदा का त्या कंपनीच्या पॅरामीटरमध्ये तो बसला आणि त्याला जॉब लागला तर माझी जबाबदारी संपते. हा सिंपल फॉर्म्युला ह्या व्यवसायाचा आहे. आणि ही 2013 साली चालू केलेली माझी इन्स्टिट्यूट आहे. IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच मी काम करतो. आता इथं काय आहे, आम्ही ह्या एरियामध्ये म्हणजे ह्या नेटवर्क सेक्टरमध्ये साऊथ एरियाची लोक जास्त आहेत, म्हणजे तिकडची लोक जास्त आहेत. आणि माझ्यासारखी इन्स्टिट्यूट कोल्हापूर नंतर आपल्या भागात कुठंच नाही, म्हणजे मी चालवतो. आणि याच्यामध्ये आतापर्यंत तरी मला खूप चांगला सक्सेस याच्यामध्ये मिळालेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा ते एका स्केलअप लेवलला घेऊन जायचं मिशन घेऊन आम्ही याच्यामध्ये आहोत. आता हे काय असतात, हे सगळे हे कोर्सेस आहेत. म्हणजे आपण कधीतरी 1 to 1 बसल्यावर बोलू की हे आता ह्यातल्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात येईल. कम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्किंग, विंडोज सर्व्हर, लिनक्स सर्व्हर, CCNA, CCNP, ह्या थोड्या टेक्निकल बाबी आहेत. म्हणजे हे टेक्निकल बाबी होत असताना आपण आज बसल्या ठिकाणी जिथं जीमेल लॉग इन करतो, आपण यूट्यूब बघतो, मेल पाठवतो, मेल घेतो, ड्राईव्हला डाटा ठेवतो, ड्राईव्हकडनं डाटा घेतो, AI टूलचा वापर करतो, हे सगळं करत असताना याच्या बॅकएंडला एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं असतं. म्हणजे हे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इथं डोळ्यानं नाही दिसत, पण त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आपण कुठं ना कुठं वापर करतच असतो. आणि ते वापर करत असताना आमचं काम काय, त्या टेक्नॉलॉजीमध्ये एकतर सतत अपडेशन येत असतात आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये काही ना काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात. म्हणजे जिथं जिथं कम्प्युटर आहे, जिथं आता तुम्ही बँकिंग सेक्टर किंवा IT सेक्टर घ्या, कुठं पण घ्या, जिथं जिथं सिस्टम आहेत, जिथं जिथं नेटवर्किंग आहे, तिथं तिथं सगळीकडे ह्या क्षेत्राचा वापर होतोच. आणि मी त्या क्षेत्रामध्ये इथं काम करतो. आता हे काम करत असताना मग हे मी ऑलरेडी पहिला TV वर रिपेअरिंग करायचो. त्यातनं मग जरा बऱ्यापैकी असं वाटलं की एका घरात असा इव्हेंट झाला की एका घरात मी TV पण रिपेअरिंग चालू होतं, मी TV रिपेअर करत होतो. आणि त्याच सिस्टममध्ये एक सिस्टम रिपेअरिंग करायला व्यक्ती आली होती, कम्प्युटर रिपेअर करायला. मला असं जाणवलं की माझ्यापेक्षा त्याला रिस्पेक्ट जास्त मिळतोय, म्हणून मी ठरवलं होतं की हा धंदा सोडूया आणि हा चालू करूया. पण ज्यावेळेला शिकायला गेलो हे कम्प्युटर हार्डवेअर, तेव्हा लक्षात आलं की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ऑप्शन्स आहेत. म्हणून मी सगळं पूर्ण ट्रेनिंग घेतलं आणि मी बेंगलोरला जॉबला लागलो. इन्फोसिसमध्ये होतो मी. आणि जॉबला लागल्यानंतर 2011 साली वडील गेले, मी गडिंग्लजला आलो. मग गडिंग्लजला त्या लेवलचं काही मॅचअप होत नव्हतं, म्हणून मी एका इन्स्टिट्यूटमध्ये जॉब केला. आणि ते जॉब केल्यानंतर असं लक्षात आलं की समजा त्या इन्स्टिट्यूटमध्ये टोटल रेव्हेन्यू 10 लाखाचा होत असेल तर माझ्या मालकीचे 1 लाख आहेत आणि बाकीचे 9 लाख त्या इन्स्टिट्यूट ओनरचे जातात. आणि त्या 1 लाखासाठी मी राबतोय असं लक्षात आलं तर हा व्यवसाय मी काय करू शकत नाही. मग हे सगळं लक्षात आलं तर मग मी नंतर त्या व्यवसायाकडे वळलो. आता या व्यवसायामध्ये आतापर्यंत खूप चांगलं त्याच्यामध्ये ग्रोथ पण दिलेली आहे. आता एक्सपान्शन म्हणजे आता बोलत असताना आपण हा टेक्निकल बाब झाला. याच्यामध्ये तुम्ही मला एकच मदत करा, तुमच्या आसपास जे कोण ग्रॅज्युएट पोरं असतील मग ते कुठल्याही भागातले द्या, आर्ट्स द्या, कॉमन द्या, त्याच्यानंतर सायन्सचा कुठलाही झाला असेल तो द्या, BCA, BSc, BTech सुद्धा असतील, असे कुठलेही स्टुडंट असतील. आणि ॲव्हरेज जरी स्टुडंट असले तरी काही प्रॉब्लेम नाही, तरी आपण त्यांना चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग देऊ शकतो आणि त्याच्यासाठी योग्य कंपनीसुद्धा आपण त्यांना देऊ शकतो. आणि एक बाकी इथं गोष्ट आवर्जून मला सांगायचे, आर्ट्स बॅकग्राऊंडचं असल्यामुळं लाईफ स्किल सारखे काही मी कोर्सेस केल्यामुळं त्यांना दोन्ही बाजूचा संगम साधल्यामुळे मला ते आजपर्यंत त्याच्यामध्ये शक्य झालेलं आहे. आता आपण इथं बिझनेस
आपण 2.0 घेतला. आता 2.0 मी पहिला जो 2.0 होता पहिला सेशनला, त्यावेळेला मी अतिशय सिरियस एक सुद्धा न चुकवता केलो. पण दुसऱ्या 2.0ला सरांनी माझ्याकडं रोजगार महोत्सवाच्या बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटी टाकल्या, त्यामुळे ते थोडंसं धरसोड झालं आणि त्याला मी पण तितकाच जबाबदार आहे. म्हणजे धरसोड झाल्यामुळं आता ते काय घरचा माणूस असल्यामुळे ते कधी पण कंप्लीट करून घेऊ शकतोय. पाठीमुळे हंटर घेऊन काय माणूस बसलेलाच आहे. त्यामुळं इथं ह्या बिझनेस हा बिझनेस ओरिएंटेड बोलतो. आता आपण इथं काय करतो, इथून पुढे जे बिझनेस आपल्याला डेव्हलप करायचा किंवा जो राम पाटील सरांचा आम्ही डिस्कस केला, आपल्याला गडिंग्लजमध्ये असं एक आपण एन्व्हायरमेंट क्रिएट करायचा प्रयत्न करतोय की इथं आलेल्या, इथं एज्युकेशन घेतलेल्या प्रत्येक स्टुडंटच्या हातात चांगला जॉब असला पाहिजे. म्हणजे किती जरी आपण व्यवसाय जरी करत जरी असलो, पण मला एक गोष्ट कळेल, तुम्हाला ज्या व्यवसाय करायचा आहे, तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, तुम्ही कुठल्या व्यवसायामध्ये जायचं असेल ना, समजा त्या पद्धतीची जर तुम्ही नोकरी केली असेल. मी मगाशी माणिकनळी सर जेव्हा प्रेझेंटेशन देत होते ना, तर माझ्या डोक्यात एक गोष्ट अशी चमकून गेली की हा व्यक्ती जेव्हा जुवारीमध्ये होता त्यावेळेला हिनं बरंचसं नॉलेज गॅदर केलं आणि ते नॉलेज त्यांनी बरोबर माऊलीमध्ये वापरलं, म्हणून ते माऊली तिथं टेक ऑफ करू शकली. मी जेव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आलो, ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये हे टेक्निकल नॉलेज मी इन्फोसिसमध्ये जेव्हा होतो बेंगलोरला, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी शिकल्या होत्या आणि त्या इथं मी इम्प्लिमेंट करायला लागलो. त्यामुळे एक गोष्ट आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला कुठल्या सेक्टरमधले व्यवसाय जर करत असतील आणि त्या सेक्टरमध्ये तुम्हाला कुठंतरी थोडा जरी जॉब करायला जरी मिळाला तरी तो निश्चित करावा. तो जॉब नसावा, जॉब समजून तुम्ही करा, पण तो एक्सपिरियन्स देतोय म्हणून जर तुम्ही करायला लागला तर ते बिझनेस एका वरच्या लेवलला घेऊन जायला आपला खूप म्हणजे खूप मदत करतात. आणि तसं वातावरण आपण गडिंग्लजमध्ये तयार करायचा प्रयत्न करतोय. आता हळूहळू काय झालं, जसं मी सॅटर्डे क्लबमध्ये आलो आणि तिथनं माझं थोड्याशा मी संकुचित वृत्तीचं, अजूनही मी असं नाही म्हणत की मी लई बदललोय. एक काही माझी पर्सनॅलिटी एका स्टेजला येऊन स्टक झाली आणि ते मला पण जाणवलंय की एमआर तू इथं थांबलास. मला ते काय माहित नाही, सकाळी आठवडाभर सकाळी 3ला जाग आली आणि 3ला जाग आलेल्या पहिल्या तेच होते, अरे एमआर तू करू शकतोस पण हे तू करणं झालास. आता त्याच्यातनं थोडं बाहेर करायचा प्रयत्न पडतोय, ते पण माझा आता म्हणजे तो प्रॉब्लेम तो ओव्हरकम मी करून घेतोय. मग आता इथं मी काय करायला लागला, बा अपॉर्च्युनिटीज मला क्रिएट व्हायला लागल्या. अपॉर्च्युनिटीज काय क्रिएट झाल्या, आता परवाचं सहज एक्झाम्पल सांगतो. एक जापनीज बेस्ड कंपनी आहे फोकोको म्हणून पुण्याला, त्या कंपनीला मी IT इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कॅन्डिडेट द्यायचो ह्याच्या अगोदरपासून. म्हणजे आतापर्यंत मी त्यांना 8-10 कॅन्डिडेट तरी दिले असतील. त्या कॅन्डिडेटचा त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि त्या कंपनीला परवा अचानक त्यांचा फोन आला, म्हणजे डायरेक्ट त्यांचा म्हणजे HR मॅनेजरचा फोन आला. ते म्हटलं की सर तुमचे कॅन्डिडेट खूप छान करतात, तुमच्या भागातून आम्हाला 450 कॅन्डिडेट द्याल का. 450 कॅन्डिडेट म्हणजे ही हाईट आहे. म्हणजे सर तुमच्या माहिती करता सांगतो, आपल्या रोजगार महोत्सवामधनं जवळजवळ डेटा झाला होता 900च्या आसपास डेटा झाला होता. किती तयार झाले असतील मॅडम त्याच्यातले, फक्त 4. किती, 950 मधले 4 तयार झालेत. मग विचार करा 450 कॅन्डिडेट तयार करायला त्यांना काय इश्यूज झाले असतील. पण त्यातनं एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी कळली सर, इथं आपण जर एखादं प्लेसमेंट सेल आपण चांगल्या पद्धतीनं चालू केलो टीमवर्क करून, तर ते खूप चांगल्या पद्धतीनं रन होईल. पण सर आपल्याकडचा जो कॅन्डिडेट आहे त्याची सायकॉलॉजी खूप म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एवढ्या म्हणजे. आणि त्याला बऱ्यापैकी मी थोड्या वेळा ते NLPs पण वाचायला घेतले बरेच दिवस आणि ते 7 हॅबिट्स पण वाचायला घेतले. ह्याच्या सगळ्या मुळाशी आलो तर याच्या मुळाशी त्याचा म्हणजे तो बाय बर्थ पासून जे आई वडिलांनी त्याच्या डोक्यावर भिनवलंय. काय भिनवलंय, बसलास तर खुर्चीवरच बसायचं होतं, तू आलतू फालतू काम काय करायचं नाही. त्यामुळे त्याच्या इच्छा एवढ्या मोठ्या झालीत ना. आता माणिकनळी सर तो आपण हायरिंग करताना तुम्ही बघा, मी पण 2 दिवस झाला इंटरव्ह्यू घालोय. इंटरव्ह्यूसाठी मी सर परवा व्हिडिओ टाकलेला माझा नंबरच काढून टाकला. नंबर टाकल्या पहिला क्वेश्चन, सर ते जॉबसाठी तुम्ही व्हिडिओ बनवलेला. हां होय आहे की हो, जॉब तुमचं काय झालंय. हां सर माझं हे झालंय, पगार किती आहे सर तिथं. ह्याच्या पलीकडे क्वेश्चन आहेत. मग सर आपल्याला एक ह्याच्यातनं कळलं की त्यांना थोडासा पुशअप या ठिकाणी दिला पाहिजे आणि ते पुशअप दिल्याशिवाय आपण हे चांगलं त्यांना कॉर्पोरेटमध्ये घेऊ शकत नाही. आणि ती गरज इथं पण आहे, माझ्या ट्रेनिंग सेशन पण ते करावे लागणार. आणि आता एक आली फोकोको, एका कंपनीला मी 450 देऊपर्यंत 91 झालेत. शेवटी म्हटलं हे कट ऑफ करा सर, माझ्याकडचं काही 450 होणार नाहीत. मी टार्गेट फक्त 60चं घेतलंय आणि 60 कॅन्डिडेट घेण्यासाठी आपण 18 तारखेला, 28 तारखेला आणि 4 तारखेला 3 कॅम्पस घ्यायचे ठरवलेत. आता
आता कॉलेजने तर सांगितले आकडे मोठे मोठे, प्रत्यक्षात मुलं किती सिलेक्ट होतात त्याच्यावरून, पण मला भविष्यामध्ये एक ट्रेनिंग सेशन आणि प्लेसमेंट सेंटर या ठिकाणी इलाइट गुरुकुलच्या माध्यमातून अख्ख्या टीमच्या माध्यमातून आपल्याला ते डेव्हलप करायचं आणि आपण ते करू शकतो. फक्त आपण त्याला टाइम मॅप त्याच्यामध्ये लावला पाहिजे. याच बिझनेसला आज मी रिप्रेझेंट करतो आणि पुन्हा येतो. शेवटी धंदा महत्वाचा. सीझन आहे आता, बऱ्याचशा मुलांची ग्रॅज्युएट शेवटच्या एक्झाम आता बऱ्याचशा मुलांनी दिलेत आणि आपल्याकडच्या 90% पोरांना माहित नाही की ग्रॅज्युएट झाल्यावर काय करायचं. तर त्याला एकच नाव सांगा, तुला नोकरी पाहिजे असेल तर MR कडे जा, MR पाटलाकडे जायला सांगा आणि माझा नंबर द्या त्याला. त्यानं माझा कोर्स नाही केला तरी चालतोय, पण ते निदान त्याला ऐकून घ्यावं की असं काहीतरी एक एज्युकेशन सिस्टम असते की तिथं त्याची नोकरीची जबाबदारी आम्ही घेतो. म्हणून मी ह्या जेव्हा मी जाहिरात करतो याची, त्याच्या जाहिरातीला खाली टॅगलाईन टाकतो की तुमच्या जॉबची जबाबदारी आमची, ही टॅगलाईन टाकतो. निदान त्याला जबाबदारी घेते म्हणून का तिथं पण येतील. पण सक्सेस स्टोरीजमध्ये जातो. गेल्या वर्षी माझ्याकडे टोटल स्टुडंट होते 29 गडिंग्लज ब्रँचमध्ये. आउट ऑफ 29 जॉबला 29 मधले जॉबला जायला तयार झाले त्यातले 26, आणि त्या 26 पैकी मी आता 22 लोकांना मी गेल्या 1 महिन्या 1.5 महिन्यामध्ये प्लेसमेंट ऑलरेडी झालेलं आहे 22 लोकांचं. बाकीच्यांचं थोड्या माया बिया काय काय चालू आहेत, मग ते झालं की ते जातील. संकेश्वर ब्रँचला एकूण 11 विद्यार्थ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आणि ते संकेश्वर ब्रँचचे 11 विद्यार्थी ते प्लेस झाले. ही माझ्या रिसेंटची सक्सेस स्टोरी आहे. लोएस्ट पॅकेज जे त्यांना मिळालंय, म्हणजे जे काही कॅन्डिडेट प्लेस झाले, लोएस्ट पॅकेज मिळालंय 2,10,000 आणि हायेस्ट पॅकेज मिळालंय 4,30,000. एवढ्यापर्यंत त्यांना पॅकेज ऑलरेडी त्यांना मिळालं.